बागलाण तालुक्यातील दरेगाव इथं एका आदिवासी शेतमजुराचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 11 रोजी उघडकीस आली। पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनंच त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली दिल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतलंय। जायखेडा पोलिसांच्या हद्दीत शुक्रवार दिनांक 11 रोजी कैलास जिभाऊ पवार वय वर्ष 45 हे घराच्या पाठीमागील बाजूस मृत अवस्थेत मिळून आल्यानं हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात होते। घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले। पंचनामा करून मयत कैलास जिभाऊ पवार याचा मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। घटनेचं गांभीर्य ओळखून जायखेडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात दाखल झाले। प्राथमिक तपासात मृताची पत्नी मनीषा हिची कसून चौकशी केली असता कैलास आपल्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि वारंवार मारहाण करत होता। या त्रासाला कंटाळूनच तिनं त्याचा खून केल्याची कबुली दिल्यानं पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय। पंढरीनाथ भैया सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी मनीषा कैलास पवार या महिलेला अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करत आहेत। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस व नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे।